नमस्कार. आज आपण एका अशा एआय टूलबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला तंत्रज्ञानाची एक वेगळीच म्हणजे एकदम मानवी बाजू दाखवतं. चला तर मग सुरू करूया. एआयला खरंच मानवी बाजू असू शकते का? म्हणजे बघा, आपण जेव्हाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठा डेटा, आकडेवारी, मशीन्स, बरोबर. पण विचार करा, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एआय अजून काही करू शकतं का? आज आपण एआयच्या याच वेगळ्या रूपाबद्दल बोलणार आहोत. एक असं रूप जे फक्त उत्पादकता वाढवण्यापुरतं मर्यादित नाही, तर समाजासाठी काहीतरी चांगलं करण्यावर भर देतं. खरं तर आपलं नेहमीचं मत काय असतं की एआय म्हणजे काय, तर भरपूर डेटा हाताळायचा, कंपन्यांची कार्यक्षमता वाढवायची, बस. पण हे चित्र ना अर्धवट आहे. जरा विचार करा, एक असं तंत्रज्ञान ज्याची सगळ्यात मोठी ताकद लोकांना एकमेकांशी जोडण्यात आहे, एकमेकांची काळजी घ्यायला मदत करण्यात आहे. आज आपण अशाच एका तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय जे खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करतं. पण हे तंत्रज्ञान इतकं महत्त्वाचं काय आहे हे समजून घेण्यासाठी आधी आपण ती समस्या समजून घेऊया जी अनेक जण रोज अनुभवतात. म्हणजे बघा, ज्यांना दृष्टी नाही त्यांच्यासाठी आपलं रोजचं आयुष्य किती आव्हानात्मक असू शकतं. साधी साधी कामंसुद्धा त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान बनतात. ही आव्हानं नेमकी कोणती? साध्या गोष्टी आहेत, जसं की औषधांच्या बाटलीवर आय लिहिलंय ते वाचणं, किंवा मग एखाद्या खाद्यपदार्थाची एक्सपायरी डेट तपासणं असे. एवढंच नाही, तर अगदी कपड्यांचे रंग एकमेकांना जुळतायत की नाही हे पाहण्यासारख्या गोष्टी. आणि अर्थातच अनोळखी ठिकाणी रस्ता शोधण्यासारखी मोठी आव्हानं तर आहेतच. या सगळ्याचा थेट परिणाम त्यांच्या स्वातंत्र्यावर आणि सुरक्षेवर होतो. मग यावर उपाय काय? आणि इथेच तंत्रज्ञान मदतीला धावून येतं. या सगळ्या समस्यांवर एक जबरदस्त उपाय म्हणून समोर आलंय एक ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे बी माय आईज. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बी माय आईज हे एक असं ॲप आहे जे दृष्टीहीन व्यक्तींसाठी अक्षरशः डोळ्यांचं काम करतं. कसं? तर हे ॲप त्यांच्या स्मार्टफोनच्या कॅमेरामधनं जग पाहतं आणि त्यांना ऐकून माहिती देतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? हे तंत्रज्ञान वापरायला कमालीचं सोपं आहे. म्हणजे यासाठी कोणतीही क्लिष्ट प्रक्रिया नाहीये. हे काम कसं करतं? एकदम सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिली, ॲप उघडून कॅमेरासमोरच्या वस्तूवर किंवा दृश्यावर धरायचा. दुसरी, यामधलं एआय व्हिजन मॉडेल त्या इमेजला लगेच तपासेल. आणि तिसरी, ते एआय जे काही पाहतंय त्याचा स्पष्ट आणि सविस्तर वर्णन आपल्याला ऐकवेल. सगळं काही अगदी रिअल टाईममध्ये. आणि हे एआय इतकं स्मार्ट आहे की ते फक्त छापलेला मजकूरच नाही, तर हाताने लिहिलेलं काही असेल किंवा एखादं गुंतागुंतीचं दृश्य असेल तरी त्याचं वर्णन करू शकतं. कमाल आहे नाही का? पण ठीक आहे, हे तंत्रज्ञान तर भारी आहे, पण याचा लोकांच्या आयुष्यावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? चला ते पाहूया. याचे उपयोग इतके आहेत की रोजच्या जगण्यातला एक मोठा अडथळा दूर होतो. औषधाच्या बाटलीवरची माहिती असो, चलनी नोटा ओळखायचे असोत, रस्त्यावरचे बोर्ड वाचायचे असोत, किंवा अगदी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे ठरवायचं असो, प्रत्येक ठिकाणी हे ॲप एक मोठं आधार बनतं. आणि याचमुळे याचं ध्येय फक्त मदत करण्यापुरतं नाहीये, तर त्या पलीकडे जाऊन प्रत्येक वापरकर्त्याला स्वातंत्र्य, सन्मान आणि आत्मविश्वास देणं हे आहे, जेणेकरून ते स्वावलंबी जीवन जगू शकतील. बरं, आता थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया. बी माय आईज सारखं तंत्रज्ञान फक्त त्याच्या वापरकर्त्यांसाठीच नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी का महत्त्वाचं आहे? इथे ना एक खूप महत्त्वाचा फरक आहे. बघा, पारंपरिक एआयचा फोकस कशावर असतो? उत्पादकता, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन, बरोबर? पण दुसरीकडे बी माय आईज सारखं सर्वसमावेशक एआय, त्याचा भर असतो लोकांचं आयुष्य सुधारण्यावर, मानवी अनुभवावर आणि लोकांना सक्षम करण्यावर. हाच तो फरक आहे. आणि म्हणूनच याबद्दलची माहिती फक्त काही लोकांपुरती मर्यादित राहून चालणार नाही. विद्यार्थी असोत, शिक्षक असोत, ॲप डेव्हलपर्स, सामाजिक कार्यकर्ते किंवा एआय शिकणारे, खरं तर तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी कसा करता येतो हे जाणून घेण्यात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बी माय आईज ॲप अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. म्हणजे कोणीही ते सहज डाउनलोड करू शकतं. तर मग बी माय आईज हे एक उत्तम उदाहरण आहे की जेव्हा तंत्रज्ञान मानवतेशी जोडलं जातं तेव्हा ते किती मोठं आणि सकारात्मक परिवर्तन घडवू शकतं. हा विचार नक्कीच करायला हवा.
की अजून अशी कोणती मानवी आव्हानं आहेत जी सोडवण्यासाठी एआय आपली मदत करू शकेल?